नमस्कार, बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाची ग्रोथ बूस्ट करणाऱ्या हाय प्रोटीन असणाऱ्या 2 अशा रेसिपीज पाहणार आहोत, ज्या मी या अगोदर आदित्यला दिलेल्या आहेत आणि त्यानंतर बऱ्याच जणांनी याची रिक्वेस्ट केली होती। तर यासाठी अर्थातच आपल्याला लागणार आहे राजगिऱ्याचं पीठ, जे तुम्हाला डीमार्टमध्ये किंवा कोणत्याही किराणा दुकानामध्ये मिळून जाईल। पहिली रेसिपी आहे ती म्हणजे राजगिऱ्याची खीर। ही खीर बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 चमचे घेतलेलं आहे गाईचं तूप आणि हे आहे राजगिऱ्याचं पीठ। हे थोडंसं कोर्स असतं किंवा जाडभरड असतं, जसं आपला बारीक रवा असतो त्याच पद्धतीने असतं। यापैकी साधारणतः 2-3 चमचे पीठ मी तुपामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे आपल्याला खमंग असं लो गॅसवरती, अगदी लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे। जसं आपण शिरा करताना रवा भाजतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ सुद्धा भाजून घ्यायचं आहे। गॅस अगदी तुम्हाला मंद करायचा आहे, सतत हलवत तुम्हाला हे हलकं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। एकदा छान हे पीठ भाजलं गेलं की त्यामध्ये थोडंसं पाणी इथे ॲड करायचं आहे आणि गोडव्यासाठी तुम्ही काहीही ॲड करू शकता। एखाद्या गोड फळांची प्युरी ॲड करू शकता किंवा मी जसं आता खजूर ॲड केलेली आहे। ही खजूर मी थोडा वेळ गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। खजूर छान अशी भिजलेली आहे, मऊ झालेली आहे। वरची जी हार्ड साल आहे ती काढून घेतलेली आहेत आणि ही खजूर मी आहे अशी ॲड करणार आहे। तर तुमचं बाळ खूपच लहान असेल तर तुम्ही हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता। थोडीशी ड्रायफ्रूट पावडर ॲड केलेली आहे, 3-4 अशा केसराच्या काड्या मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि हे छान आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। खजूर मी चमच्यानीच मॅश केलेली आहे आणि छान भिजली असल्या कारणामुळे ती मॅश सुद्धा होते आहे। जर तुम्हाला कोणत्याही गोड फळांची प्युरी ॲड करायची असेल तर ही खीर पूर्ण बनवून झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही बाळाला देण्यापूर्वी त्यामध्ये जी फळांची प्युरी आहे ही ॲड करू शकता। तर या पद्धतीने आपण ही खीर बनवून घेतलेली आहे। तुमचं बाळ जर 1 वर्षापेक्षा मोठं असेल किंवा बाळाला जर गाईचं दूध पचत असेल तर त्यावेळी तुम्ही थोडंसं गाईचं दूध सुद्धा यामध्ये ॲड करू शकता। हे दुधासोबत मी मिक्स करून घेतलेलं आहे। फ्लेवर छान वाढावा यासाठी वेलदोड्यांची पूड सुद्धा यामध्ये घातलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला एक छोटीशी उकळी काढून घ्यायची आहे। खूप जास्त वेळ शिजवण्याची किंवा खूप हाय फ्लेम करून शिजवण्याची ही गरज नाही। खूप झटपट ही खीर बनते आणि तेवढीच टेस्टी सुद्धा बनते। राजगिऱ्यामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं, बाळाच्या ग्रोथसाठी खूप जास्त फायद्याचं असतं। पचायला सुद्धा हे खूप हलकं असतं, तर त्यामुळे तुमच्या जर बाळाचं पचन थोडंसं नाजूक असेल तर त्यावेळी सुद्धा तुम्ही हे खीर बाळाला देऊ शकता। तुम्ही ते पाहू शकता, खूप क्रीमी, खूप टेस्टी अशी आपली ही खीर झालेली आहे। गरमागरम तुम्ही मुलांना किंवा लहान बाळाला हे सर्व करू शकता। अगदी 6 महिन्याचं बाळ सुद्धा हे खाऊ शकतं। तुम्ही ते पाहू शकता, मी आदित्यला इथे ब्रेकफास्टमध्ये दिलेली आहे आणि आदित्यने खूप आवडीने ही जी काही खीर आहे ही सुद्धा एन्जॉय केलेली आहे। सो तुम्ही सुद्धा ही बनवा। जर तुम्हाला याचा शिरा बनवायचा असेल तर जे पाण्याचं प्रमाण आहे हे थोडंसं कमी ठेवा आणि घट्टसर असा तुम्ही शिरा बनवू शकता आणि तुपाचं प्रमाण सुद्धा तुम्हाला थोडंसं जास्त ठेवावं लागेल। दुसरी रेसिपी आहे ती म्हणजे हे राजगिऱ्याचा पॅनकेक। या अगोदर तुम्ही पाहिलं असेल की मी आदित्यचं पूर्ण दिवसाचं जे रुटीन शेअर केलं होतं, तर त्यामध्ये ब्रेकफास्टमध्ये आदित्यला मी हे राजगिऱ्याचे पॅनकेक दिले होते आणि त्यानंतर बऱ्याच जणांनी या रेसिपीची रिक्वेस्ट केली होती। तर हे पॅनकेक मी इथे बनवण्यासाठी घेतलेलं आहे 2 चमचे राजगिऱ्याचं पीठ, त्यामध्ये 1 चमचा घातलेला आहे बेसन आणि 1 चमचा घातलेला आहे हे मखाणाची पावडर। आता ही मखाणाची पावडर माझ्याकडे नेहमी रेडीमेड असते, तुम्ही सुद्धा रेडीमेड करू शकता। बाळाच्या खाऊमध्ये हेल्दीनेस ॲड करण्यासाठी फायद्याचं आहे। थोडेसे जिरे, हळद आणि 1 चमचा दही घालून मी आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी घालून याचं आपल्याला बॅटर बनवायचं आहे। आता हे जे बॅटर आहे हे सुरुवातीला तुम्हाला थोडंसं पातळ वाटेल, परंतु 10-15 मिनिटं आपण जेव्हा रेस्ट करतो तर त्यानंतर हे पाणी थोडं ॲब्सॉर्ब होतं आणि बॅटर थोडं घट्ट होतं। तर हलकं थोडं पाणी घालत तुम्हाला हे छान असं, खूप घट्टसरही नाही आणि खूप पातळही नाही असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता, आपलं छान बॅटर झालेलं आहे। लिंबाचे 1-2 थेंब टाकून तुम्हाला परत एकदा मिक्स करायचं आहे आणि गरम पॅनवरती तुम्हाला हव्या त्या आकाराचे छोटे छोटे पॅनकेक्स इथे बनवून घ्यायचे आहे। पॅनकेक्स खूप पातळ बनवायचे नाहीत किंवा खूप जाडसरही ठेवायचे नाहीत, हलके मीडियम थिक असतील या पद्धतीने असे छोटे छोटे मी पॅनकेक्स बनवलेले आहेत। दोन्ही बाजूनी आपल्याला हे झाकून थोडा वेळ मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत। वरून थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही ॲड करू शकता आणि खूप झटपट असे हे पॅनकेक बनतात। हे सुद्धा भरपूर असे प्रोटीन असणारे पॅनकेक्स आहेत। बाळाने 1-2 जरी खाल्ले ना तरी सुद्धा बाळासाठी पुरेसे आहे। हे तुम्ही वेगवेगळ्या डिपसोबत बाळाला देऊ शकता, दह्यासोबत देऊ शकता किंवा आणखी एखादी फळांची प्युरी असेल, बाळाला गोड आवडत असेल तर त्यासोबत देऊ शकता। पनीरचे किंवा छोल्याचा हमस तुम्ही बनवू शकता। मी इथे आदित्यला या पनीरसोबत दिलेलं आहे, मॅश केलेलं हे जे पनीर आहे तुपासोबत थोडीशी हळद घालून हे पनीर मॅश केलेलं आहे आणि त्यासोबत हे आदित्यला दिले होते। सो या 2 रेसिपी आहेत, या बाळासाठी खूप जास्त फायद्याच्या आहेत। रेग्युलरली नाही पण आठवड्यातून 3-4 वेळा तरी तुम्ही हे रेसिपी जरूर ट्राय करू शकता आणि मला कमेंटमध्ये फीडबॅक सुद्धा द्या। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय।